हे झालं आणि मग जसे त्या गुहेमध्ये ते दोघ जण गेले तसेच ते बाहेरही आले. मग हे काय होतं की हे तात्यांना दर्शन देण्यामागे काय हेतू असेल, की त्याच्या मागे महाराजांचा नेमका कार्यकारण भाव काय असेल तो आपल्याला ज्ञात नाही. पण तरी सुद्धा काहीतरी अलौकिक असं दर्शन तात्यांच्या नशिबामध्ये त्यांच्या पूर्वपुण्याईमुळे असणार, म्हणून आणि म्हणूनच केवळ महाराजांनी हे सगळे उद्योग केले. बरं, आता एक लक्षात घ्या, 3 दिवसांनी येतो म्हणून 3 महिन्यांनी महाराज आले, पण त्यांना कोणत्या आहारावर ठेवलं तात्या सहस्त्रबुद्ध्यांना? म्हणजेच अतिशय सात्विक आहारावरती. चहा प्यायचा आहे फक्त आणि मूठभर शेंगदाणे खायचे, त्याच्या पलीकडे काही कुठलाही आहार घ्यायचा नाही. म्हणजे रसना जिंकल्याचा जो एक प्रकार असतो, चव जिंकल्याचा, तो तात्या सहस्त्रबुद्ध्यांच्या बाबतीत गुरुच्या आज्ञेमुळे नकळत घडला. आणि मग तो सगळा शुद्धतेचा प्रकार शरीरांतर्गत घडल्यानंतर महाराजांनी त्यांना हे दिव्य दर्शन दाखवलं, असं समजा, अशी समजूत करायला काहीच हरकत नाही. आता आणखीन एक गंमत अशी आहे, की महाराज एकदा गाणगापूरला गेले आणि मग त्यांचं ते नेहमीचं वेडविद्र रूप आणि ते त्या तशा अवस्थेमध्ये मंदिरात गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना हाकलून दिला. अक्षरशः हाकलून म्हणजे धक्काबुक्की करून बाहेर काढून दिलं मंदिराच्या. महाराजांना काय फरक पडत होता? ज्यांचं मंदिर आहे तेच त्यांनाच हाकलून देत आहेत मंदिरातनं. हाकलणाऱ्यांना कळत नव्हतं. मग महाराज तिथून निघाले आणि संगमावरती जाऊन तिथे रुद्र घाटावरती जाऊन बसले. त्यांना कशाची फिकीर नव्हती. मग इकडे काय गंमत झाली, तर त्यावेळेला अभिषेक चालला होता निर्गुण पादुकांनी. त्या निर्गुण पादुकांवरती पाणी घातलं की ते गायब व्हायचं, पंचामृत घातलं की गायब व्हायचं, अत्तर लावलं तरी त्याचा काही मागमूस नसायचा, त्याच्यानंतर फुलं वाहिली तरी मागमूस नसायचा. आणि मग हे सगळं त्या पुजाऱ्यांच्या कधी लक्षात आलं, तर त्यांचं ते सवयीने ते सगळं चाललं होतं आणि एकीकडे मंत्रघोष चालला होता. त्या मंत्रघोषाच्या आवर्तनातनं कोणीतरी एक पुजारी त्याच्यामधनं भानावर आला आणि त्यांनी एकमेकाला खुणावलं, अरे हे बघा काय चाललंय इथे, की त्या निर्गुण पादुकांवरती काहीच ठसत नाहीये. आणि म्हणजे ओलं चंदन सुद्धा तिथे ठसत नाहीये म्हटल्यानंतर त्यांना काहीतरी गडबड जाणवली. आणि काय गडबड आहे हे तर त्यांना लक्षात येईना. मग हा दत्तप्रभूंचा कोप समजावा का काय समजावं हे त्यांना कळेना. वास्तविक हे सगळं ते जे वाहत होते त्या निर्गुण पादुकांवरती, तो जो अभिषेक चालला होता तो रुद्रघाटावर महाराजांच्या मस्तकावर येत होता. आता त्यातलीच काही मंडळी त्या पुजाऱ्यांपैकी सोवळ्यानी नदीवरती अभिषेकाच्या पाण्यासाठी घागरी भरून नेण्यासाठी आलेली होती. त्यांना हे सगळं दृश्य दिसले, की इथे पंचामृत पडतंय, इथे पाणी पडतंय, इथे अत्तराचा घमघमाट येतोय, इथे फुलं पडतायत, इथे चंदन लावलं जातंय. हे प्रकरण आहे तरी काय? आणि त्यातल्या काहींनी तो प्रकार सकाळी त्यावेळेला बघितला होता, महाराजांना हाकलून दिलं होतं त्यावेळेला. तर त्यांनी ते मंदिरात येऊन घाबऱ्या घाबऱ्या सांगितलं, की असं असं घडतंय. ते इथली माणसं घाबरली आणि ती सांगणारी घाबरली, की ज्याला आपण हाकलून दिलाय तो नेमका कोण आहे हे काही पत्ता लागत नाही. पण हे जर सगळा चमत्कार चालला असेल तर आपली काय आता धडगत नाही. ह्या विचाराने ती पुजारी मंडळी तो गाभारा सोडून निर्गुण पादुकांचा धावली तिकडे आणि मग महाराजांना अतिशय आदराने तिथे आणलं त्यांनी. आता ह्या घटनेचं साधर्म्य काशीमध्ये जेव्हा महाराज गेले होते, ते मंदिर फिरलं त्याची आपण जी गोष्ट ऐकली, त्याच्याशी फार साधर्म्याची ही गोष्ट आहे. पण ही गाणगापूर क्षेत्री महाराजांनी घडवलेली गोष्ट आहे. आता गाणगापूर क्षेत्री निर्गुण पादुकांना कोणालाही स्पर्श करता येत नाही त्या पुजाऱ्यांशिवाय, कारण तिथे कडक सोवळं पाळलं जातं. त्या सोवळ्या ओळ्याच्या सगळ्या बंधनामधनं आपल्याला फक्त झरोक्यातनं ते दर्शन घेता येतं हे सर्वांना माहीतच आहे. पण अण्णा थोरातांना असं वाटलं, की महाराज एवढ्या त्या निर्गुण पादुका आहेत समोर, आपण नुसतं त्या अशा झरोक्यातनं बघण्यात काय मजा आहे आणि तुम्ही बरोबर असताना. मग ते म्हणाले, तुला काय पाहिजे?
ते म्हणे मला त्या पादुकांचं, निर्गुण पादुकांचं प्रत्यक्ष स्पर्श हवा आहे. तो स्पर्श करून मला ते दर्शन घ्यायचंय. महाराजांनी त्यांची इच्छा पुरी केली. महाराज आणि अण्णा थोरात त्या गाभाऱ्यामध्ये उतरले. कोणाला काही दिसलं नाही, काही नाही. आणि अण्णा थोरातांना जेवढा वेळ त्या निर्गुण पादुकांना स्पर्श करून दर्शन घ्यायचं होतं, तेवढा वेळ अण्णांनी ते दर्शन घेतलं, महाराजांनी घेतलं आणि ते दोघेही तिथून निघून गेले. तर ही एक कथा आहे. आता सोलापुरामध्ये एक महबूब नावाचा मुसलमान सत्पुरुष होता. तर एकदा त्याची गाठ महाराजांशी पडली. तेव्हा महाराजांनी त्याची अगदी बिन पाण्याने हजामत करावी इतकं त्याला खडसावलं आणि ते काय म्हणाले त्याला, अरे तू सत्पुरुष आहेस, तरीही अध्यात्माचा धंदा करायला बसलायस का? मग तू धंदा करतोयस ह्या अध्यात्माचा, ह्याच्यासाठीच तू जन्माला आलायस का? अरे तू कोण आहेस? तुझा जन्म का झालेला आहे आणि तुझ्या जाणीवा एवढ्या विकसित का झालेल्या आहेत, ह्याची जाण तुला नाहीये? तुला आहे, पण तरी सुद्धा कशाच्या तरी लोभाने तू हा अध्यात्माचा जो धंदा मांडलायस, तो योग्य आहे का? तुला हे शोभतं का? वगैरे वगैरे आणि शिव्यांच्या भडीमार करून महाराजांनी त्याला ते सगळी जाणीव करून दिली. तत्क्षणी त्या मेहबूब नावाच्या त्या सत्पुरुषांनी, मुस्लिम सत्पुरुष होतात, त्यांनी सोलापूर सोडलं कायमचं. तो परत कधी सोलापुरात फिरकला नाही. पण त्यांनी पुढे जाऊन कुठे तसेच परत धंदे केले का? का तो सन्मार्गावर आला? का त्याच्या जाणीवांना ती जाणीव झाली की आपण करतोय ते बरोबर नाही, आपला जन्म कशासाठी झालाय, हे सगळं जेव्हा त्याला कळलं असेल, तेव्हा त्याच्या आयुष्यात नेमकं काय झालं असेल हे आपल्याला नक्की सांगता येत नाही. आता एक देवस्थळे नावाचे भक्त होते महाराजांचे. त्यांना महाराजांचा संचार होता. बरं आहे, पण हा संचार आणि आवेश या गोष्टी आल्या पुन्हा. काल मी म्हटलं होतं की संचार आणि अंगात येणं ह्याच्यामध्ये फरक आहे. संचार आणि आवेश हा केवळ इच्छा माझीच केवळ या सत्पुरुषांच्या इच्छेनेच हे घडत असतं. ते वाटेल तेव्हा वाटेल त्या गोष्टी करत नाहीत. ढोंगबाजी नसते, खोटेपणा नसतो, काही नसतं. पण ज्या व्यक्तींना तो संचार आणि आवेश होतो, त्या व्यक्तींच्या बाबतीत ती गोष्ट खरी असते, कारण तिथे त्यांचे सद्गुरू हे कार्य करत असतात. आता एकाने असं मला विचारलं होतं की जगन्नाथ कुंठे म्हणायचे की मी बोलतो ते महाराज बोलतात, मी स्वतः काही बोलत नाही, किंवा मी जेवढं मला बोलायचंय तेवढं बोलतात, त्याच्यानंतरचं माझं बोलणं आहे ते महाराज बोलतात, असं जगन्नाथ कुंटे म्हणाले. ते एकाने असं विचारलं, हाही एक प्रकारचा संचार नव्हे काय? ह्याला संचार म्हणत नाहीत. ह्याला त्यावेळेला त्यांच्या वाणीवरती महाराजांचा वास एवढंच आपण म्हणू शकतो, त्याला संचार नाही म्हणत. महाराज त्यांच्या मुखातून ज्या वाणीतनं बोलवतात, म्हणजे बोलवता धनी तिथे महाराज असतात. मग तुमच्या त्या प्रज्ञेचा, बुद्धीचा, मतीचा जो ताबा घेतला जातो आणि तुमच्या मुखातनं जे बोलवलं जातं, त्याच्यामध्ये जे काही विचार असतील, त्याच्यामध्ये जे काही सांगणं असेल, त्याच्यातलं जे सुसूत्रीकरण असेल, तर ते सगळं सुसूत्रीकरण हे महाराज करून देत असतात. त्या पद्धतीने मुखातून ते शब्द निघतात. त्याला संचार आणि अंगात येणं किंवा आवेश म्हणत नाहीत. ती नॉर्मल गोष्ट असते की 100 लोकांच्या समोर आपण बोलतोय, पण आपला बोलविता धनी कोण हे त्यावेळेला त्या मनुष्याला नेमकं कळत असतं. याला संचार म्हणत नाही. तर त्या देवस्थळी नावांच्या गृहस्थांच्या अंगात, म्हणजे अंगात नाही, त्यांना संचार होत असे आणि मग त्या संचारामध्ये ते महाराजांसारखंच रूप धारण करत असत. म्हणजे त्यांच्या शरीराचा आकार एकंदर त्या पद्धतीने होई, महाराजांची आसन मांडली जशी पद्धत आहे त्या पद्धतीने ते बसत असत, वगैरे वगैरे. पण त्यांच्यामध्ये आणखीन एक आविष्कार व्हायचा की त्यावेळेला त्यांचं शरीर लाकडासारखं ताठ होत असत आणि ते लाकडासारखं ताठ झाल्यानंतर काय आहे की भाग कुठला हालतच नाही शरीराचा, आणि मग तो संचार असल्यानंतर ते तोंडातून जे त्यांच्या बाहेर पडत असे, काही काही असेल,
तर तो आविष्कार पाहायला किंवा त्या आविष्कारापोटी काही जाणून घ्यायला काही मंडळी येत असत. तर त्याच्यामध्ये त्यावेळचे महापौर राजाराम बुलबुल हे एकदा त्यांना भेटायला आले. राजाराम बुलबुल महापौर होते आणि त्यांनी त्या देवस्थळींच्याकडे आल्यानंतर काही विचारलं असेल तर देवस्थळी त्यांच्याशी अस्खलित तेलुगू भाषेमध्ये बोलायला लागले. आणि मग बुलबुलांची मातृभाषा ही तेलुगू असल्या कारणाने तो संवाद चांगलाच रंगला. आणि मग त्या रंगलेल्या संवादापोटी काय झालं की बुलबुलांना जे काही विचारायचं होतं ते अतिशय त्यांनी चपखलपणे ते सगळं समजून घेतलं, कारण मातृभाषेतच बोलतायत. आणि मग संचार त्यांचा जेव्हा गेला देवस्थळींचा, त्यावेळेला बुलबुलांनी त्यांना विचारलं, काय हो देवस्थळी, तुम्हाला तेलुगू भाषा येते का? ते म्हणाले, नाही, मला तेलुगू भाषेचा ओ का ठो कळत नाही, गंध नाही, काही शिकलेलं नाही, काही नाही. मग म्हणे तुम्ही संचारामध्ये माझ्याशी तेलुगूमध्ये एवढं अस्खलित कसं काय बोलता? तेव्हा देवस्थळी त्यांना हसून म्हणाले, अहो, हे मी नाही बोलत. आमचा बोलविता धनी बोलतो, त्याला तुमची तेलुगू भाषा काय किंवा आणखीन कुठल्या आफ्रिकेतल्या जंगलातल्या आदिवासी टोळ्यांची भाषा काय, त्याच्या दृष्टीने सगळं सारखंच आहे. मग हे जेव्हा भावविश्वामध्ये जेव्हा दृढ झालेला भाव असतो, त्यावेळेला हेच बोललं जातं ना. एखादा म्हणेल, हा, मला थोडंफार तेलुगू येतं, पण त्यावेळेला मी आपलं अस्खलित बोललं गेलं माझ्या तोंडून. मग महाराजांचं नावच नाही तिथे, असं काही नव्हतं ना त्यावेळेस. म्हणून हे सगळं चालत होतं. पण आता अशी गंमत झाली, आता पुन्हा बोलावंसं वाटतं मला, की जेव्हा जगन्नाथ कुंटे म्हणायचे, की पुण्यामध्ये 100 शंकर महाराज आहेत. याचा अर्थ काय होतो? हा सुज्ञानी जाणून घ्यावा. त्याच्यानंतर आजकाल असंही कानावर येतं आणि बरीच लोक असं म्हणतात, की आमच्या अंगामध्ये प्रधान येतात. आता हे ऐकल्यानंतर तर मला अतिशय म्हणजे धक्का होता माझ्यासाठी तो, की प्रधान तुमच्या अंगात येतात का? प्रधानांचा संचार होतो का? महाराज पुरेसे पडत नाहीत का तुम्हाला? मग तुम्हाला प्रधान कशासाठी पाहिजेत? अरे, ज्या प्रधानांनी महाराजांच्या जवळ बसून ह्याच देहामध्ये मोक्ष आणि मुक्तीचा सोहळा अनुभवला, मोक्ष आणि मुक्ती महाराजांनी त्यांना प्रदान केली. कुरुक्षेत्रावरती गीता ऐकण्याचं भाग्य प्रधानांना मिळालं. असे प्रधान जे सर्वस्वी महाराजांचे झाले होते. अंतरंग शिष्य म्हणजे काय? एकमेवाद्वितीय असा तो शिष्य होता. ते महाराजांशी त्यांचं अद्वैत साधलं गेलं होतं. महाराज कोण, प्रधान कोण, इतकं अद्वैत घट्ट साधलं गेलेलं होतं. ते प्रधान तुमच्या अंगात येतात म्हणजे नेमकं काय होतं? हे आमच्या अंगात प्रधान येतात ह्या मंडळींनी जरा स्पष्टीकरण द्यावं. सोशल मीडियावर स्पष्टीकरण द्यावं. म्हणजे लोकांना नक्की कळेल, बाबा तुमचं काय चाललंय, तुम्ही खरे आहात का खोटे आहात. अहो, असे प्रधान जे मुक्त झालेले आहेत ते तुमच्या अंगात का येतील आणि तुमचे प्रश्न ते का सोडवतील लोकांचे तुमच्या अंगात येऊन? मग तेव्हा म्हणायचं अंगात येत नाही, त्यांचा संचार होतो का? कुठल्या कुठल्या एका डायमेन्शन मधनं तुम्ही त्यांना खेचून आणता का? ध्यानामध्ये तुम्ही प्रधान 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 असा जप करता? आपण काय बोलतो, काय वागतो, कोणाला काय सांगतो, ह्या गोष्टीचं मनुष्याला जेव्हा भान उरत नाही, तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात. आणि आता असं झालेलं आहे, की शंकर महाराज असं म्हटल्यानंतर महाराजांच्या बद्दल ज्या ज्या काही विपरीत गोष्टी अफवा म्हणून पसरवल्या जात आहेत, त्या फार भयावह आहे. पण त्यांना एक माहिती नाहीये, आपली गाठ कोणाशी आहे. आपली गाठ कोणाशी आहे हे अजून जोपर्यंत त्यांना फटके बसत नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही. आणि इथे गाठ पडली ठकाठका नाही, तो महाकाळ आहे. तुम्ही ठक समजत असाल स्वतःला, तुमच्यासारखे ठकांच्या टोळ्याच्या टोळ्या निमिषात उद्ध्वस्त करण्याचं सामर्थ्य महाराजांकडे आहे. मग तुम्ही हे कुठल्या गृहीतकांवरती हा दावा करताय? शंकर महाराज येतात तर हे अंगात येतात तर हे फारच प्रसिद्ध केलंय लोकांनी. आता प्रधानही यायला लागले. कालांतराने असंही म्हणतील आमच्या अंगात डॉक्टर धनेश्वर येतात.
काय वाटेल ते चालू आहे समाजामध्ये, पण समाजामधल्याच लोकांनी या अशा प्रवृत्तींना खतपाणी घालू नये. आणि असं जर कोणी दावा करत असेल, मी प्रधानांच्या संचार माझ्यामध्ये होतो, उद्या असंही कोणी म्हणायला कमी करणार नाही, मी प्रधानांचा अवतार आहे. काय वाटेल ते चाललेलं आहे समाजामध्ये. समाजातल्याच व्यक्तींनी हे सगळं थोपवायला मदत करावी इतर लोकांना, आणि महाराजांना स्मरून ही मदत करावी इतर लोकांना, की हे थोपवा तुम्ही. हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. हे समाजाने समूहाने करायचं काम आहे, हे एवढं मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा. किती चुकीच्या दिशेने आपण चाललेलो आहोत, आणि आपण कोणाशी हे खेळ खेळतोय हे जर तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्यासारखे कर्मदळिद्री आणि करंटे तुम्हीच आहात असं म्हणायला अजिबात हरकत नाही. मला फार खेद होतो या गोष्टींचा. अरे कुठले महाराज काय चीज आहे, प्रधान काय चीज आहे, धनेश्वर काय चीज आहे, हे सगळं तुम्हाला जरा सुद्धा समजून घ्यायची लायकी नसते. म्हणूनच तुम्ही हे असले चाळे करता. प्रत्यक्षात जर महाराज तुमच्या समोर उभे ठाकले आणि तुम्हाला त्यांनी काय वाटेल ती, त्यांना पाहिजे ती शिक्षा दिली किंवा मृत्यूदंड दिला, तर तुम्ही काय करणार आहात? तुम्ही म्हणाल आम्ही काय, महाराजांच्या हस्ते मृत्यू आला वगैरे वगैरे, सगळी सगळी नाटकं त्यांचे बाजूची लोक करतील त्यावेळेस. पण कशापायी ही शिक्षा आपण भोगली हे त्यांना कल्पांतापर्यंत समजणार नाही, इतके त्यांचे ते अपराध मोठे आहेत. कुंटे स्वामी जेव्हा म्हणत असत की महाराज बोलतात किंवा बोलतील माझ्या मुखातून, तो अधिकाराचा एक भाग होता. अधिकार कसला आहे की तेवढी साधना होती, त्या साधनेपोटी त्यांना जे अवगत झालेलं होतं त्या पोटी ते बोलत होते. कुंट्यांची लायकी काय, आपली लायकी काय, कुंट्यांपेक्षा आणखी लायकीचा कोणी मनुष्य आहे का, ह्याच्या भानगडीमध्ये पडायचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. मुळात आधी कोणाची साधना किती श्रेष्ठ आणि कोणाची साधना किती कनिष्ठ, कोणाच्या अंगात संचार होतो आणि कोणाच्या होत नाही, मग तो कसा फालतू आणि मी कसा भक्त, हे ज्याच्या डोक्यात असली रसायनं चालू असतात, तो माणूस म्हणून जगायच्या लायकीचा नाही, एवढं नक्की लक्षात ठेवा. तुम्ही फसवताय कोणाला? तुम्ही स्वतःला फसवताय, दुसऱ्या कोणालाही फसवत नाही. आणि तुम्ही जेव्हा ह्याचं अवडंबर करता तेव्हा तुम्ही समाजाला फसवताय. आज सगळ्या संतांनी, सगळ्या सत्पुरुषांनी या सगळ्या वाईट प्रवृत्तींचं अतिशय परखड शब्दात खंडन मंडन केलेलं आहे. त्या प्रत्येकाने जेव्हा सांगितलं की आम्ही परत कोणाच्याही रूपात अवतार घेणार नाही, आम्ही कधीही कोणाच्याही रूपात अंशात्मक रूपाने सुद्धा येणार नाही, आणि जर का असे कोणी दावे करत असेल आणि आमच्या नावाने व्यापार करत असेल, तर त्याच्यासारखा महापापी कोणीही नसेल, हे त्या सत्पुरुषांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. तरी सुद्धा मनुष्य स्वभाव इतका भंगार स्वभाव आहे की तो ह्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करून आम्ही यांचे अवतार, आम्ही त्यांचे अवतार, मी प्रधानांचा अवतार, मी धनेश्वरांचा अवतार, हे असले चाळे समाजामध्ये सुरू आहेत का? तर मी मागे एकदा नेहमी सांगितलं होतं, म्हणजे मागे एकदा सांगितलं होतं किंवा नेहमी मी सांगतो की या सगळ्याच्या भोवती अर्थकारण आहे. आज इथे लोक जमली, मी प्रधानांचा अवतार आहे, मी काय काय बडबडायला सुरुवात केली असंबद्ध. मग त्या असंबद्ध बडबडण्याची लोक संगती लावतात. मग हे वाक्य असं कशावरून नसेल? आणि मग त्यातली 5-10 लोक काय म्हणतात, अरे माझ्या मनात जो प्रश्न होता ना तेच त्यांनी बरोबर उत्तर दिलं. मग ही तुम्ही पेरलेली माणसं कशावरनं नसतील की ते जाहिरातबाजी तुमची करणार? त्याच्या कुठे अर्थकारण आहे? अहो महिन्याचा काही खर्च निघाला तरी फार मोठी गोष्ट झाली ना, एवढं अर्थकारण छोटं असलं तरी त्यांना पुरेसं आहे. मग जिथे पैसा आहे तिथे जर ह्या अशा गोष्टी पैशासाठी चालत असतील, तर त्यांना समाजाने नेमकंच वेळेवरतीच पायदळी तुडवलं पाहिजे. त्यांना भाळी चंद्र असे धरिला म्हणून डोक्यावर बसवू नये कधी कोणी. कारण तो जेव्हा तुमच्या डोक्यावर बसणार आहे, तो कोण तथाकथित अवतार, तो तुम्हाला धुळीला मिळवून तुम्हाला पिळून काढल्याशिवाय सोडणार नाही. कारण एवढी ही मंडळी नक्कीच तरबेज असतात.
ही अशी सोंग करायला आतमध्ये थोडी जिगर लागते. म्हणजे थोडा तेवढा तो बंडपणा लागतो. अशी भोळसट बावळट माणसांना हे जमत नाही. किंवा भोळसट बावळट माणसांना त्या गादीवरती बसवणारी मंडळी वेगळी असतात. त्यांना फक्त तो रोल दिलेला असतो. तू गप्प बसायचं, तू तुझ्या फक्त ऍक्टिंग मध्ये राहायचं, बाकीचं सगळं आम्ही सांभाळू. हे जे दुनियेमध्ये प्रस्थ माजत चाललंय, त्याला समाजानेच विरोध केला पाहिजे. हे कोणाही एकट्या दुकट्या व्यक्तीचं काम नाही.